मनशक्तीच्या संस्कार शिबिरातील दुसरा दिवस विविध ॲक्टिव्हिटीजनी गाजला. पहिल्यांदा मृणालताई इंगळेंनी राष्ट्रकल्याण प्रार्थना घेतली, तर नंतर मुलांचे सूर्यनमस्कार आदी व्यायाम घेण्यात आले. नंतर वैद्य काकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे खेळ मुलांचे घेण्यात आले. त्यात मुलं नेहमीप्रमाणेच रमली. मुलांना खेळ खेळायला नेहमीच आवडतात, नाही का? त्यांना सहकार्य केलं रावळेताई, रावळे काका, सोनवणे काका आणि सोनवणेताई यांनी. या विविध खेळातून मुलांमध्ये चांगली बीजं रुजवण्याचा प्रयत्न मनशक्ती नेहमीच करत असते आणि त्याचा प्रत्यय इथे आला. खेळानंतर मुलांची क्राफ्ट घेण्यात आली. तीही कालच्याप्रमाणे भाग्यश्रीताई वैद्य यांनी घेतली. आईस कँडी डिझायनिंग असं नाव असलेल्या या क्राफ्टला मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला. यात आईस कँडी म्हणजे आईस्क्रीमचे जे चमचे असतात ते रंगवायचे होते एका बाजूनी आणि विविध डिझाईन्स करायच्या होत्या. त्यात मुलांनी हिरिरीने सहभाग घेतला. बालगोपाळांना असं करताना बघून उद्याची भारतातील पिढी ही खूप सुसंस्कारित निपजेल यात शंका वाटत नाही. पालकांची उपस्थिती कालच्याप्रमाणेच हे आजही संस्कार वर्गाचं वैशिष्ट्य होतं. मुलांनी केलेली विविध क्राफ्ट्स नंतर त्यांनी सर्वांना दाखवली. हीच ती जी मी मगाशी म्हणत होतो, क्राफ्ट आईस कँडी डिझायनिंग. आजकालची मुलं किती हुशार आहेत हे यावरूनच कळतं. शिबिरात सहभाग घेतलेल्या सगळ्याच मुलांनी सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीज खूप छान पार पडल्या. खरं म्हणजे आम्हाला वाटतं त्यांना मराठी महिन्यांची नावं माहिती नसतील, पण त्यांनी खूप छान सांगितली. एक वेळ तर असं वाटून जातं की मुलांवर काय आम्ही संस्कार करणार, मुलंच आमच्यावर संस्कार करतात. आजची पिढी खूप हुशार आहे. पुढली पिढी ही मागच्या पिढीच्या खांद्यावरच बसून येत असते असं म्हणतात. तिची कदर आम्ही केली आहे. तिची कदर पालकांनी करायला हवी आहे. ती कशी करायची हे आजच्या पालक बैठकीत पालकांना समजेल. मनशक्ती नेहमीच सांगतं की मुलांच्या अपयशाला 80% पालक जबाबदार असतात आणि पालकांनी जर स्वतःमध्ये 80% सुधारणा केली तर मुलांचं भवितव्य एकदम उत्कृष्ट घडेल. ती कशी करायची हे उद्याच्या पालक बैठकीत आपल्याला कळेल. नंतर सोनवणेताईंनी परत कालच्यासारखं रामरक्षा घेतली. कुलकर्णीताईंनी भजन घेतलं. एक सुंदर कथा त्यांनी नामदेवांची सांगितली. खरं बोलणं किती गरजेचं आहे हे सांगणारी. अशा तऱ्हेने अत्यंत खेळीमेळीने आजचा संस्कार शिबिराचा दुसरा दिवस पार पडला. या दुसऱ्या दिवसाची सांगता मृणालताईंनी घेतलेल्या आईवडिलांच्या प्रार्थनेने झाली. प्रार्थनेने आणि खाऊ वाटपाने. हरिओम.